सर्वप्रथम जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज मला आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नगरसेवक, राजकारणी व्यक्ती या गोष्टीला कारणीभूत आहे. जे आज घडतंय म्हणजे मला सांगायला सुद्धा लाज वाटते की या महाराष्ट्रात मराठी माणूस असून सुद्धा त्याची सत्ता नाही. आणि सर्वात बेकार गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्रातल्या लोकांचा नेत्यांनी महाराष्ट्रातील लोकांचा गैरफायदा आणि विश्वासघात केलेला आहे. दुसऱ्या राज्यातली लोक येऊन इथं सत्तेवर बसतात, याच्यापेक्षा खराब गोष्ट कोणती नाही. म्हणजे तुम्ही आजपर्यंत ज्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता भोगली महाराष्ट्रातील, काँग्रेस असो, मनसे असो, राष्ट्रवादी असो, कुणी का असेल ना, BJP का असेल, कुणी का असेल, कोणताही छोटा मोठा पक्ष, पण मराठी लोकांच्या जीवावर तुम्ही मोठे झाला, बरोबर. आणि आज तुम्ही मराठीच लोकांना विसरून बाहेरच्या लोकांना इथं तुम्ही सत्तेवर बसवताय. मग ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणजे गद्दारी करताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. खाता इथलं आणि बाहेरच्या लोकांना तुम्ही इथं आमच्या उरावर बसवताय. या गोष्टीचा परिणाम ज्यावेळी महाराष्ट्रातले जनते रिप्लाय देईल त्यावेळेस तुम्हाला समजेल सगळ्यांना की काय असतं आणि काय नसतं. शिंदेला तर काय कळना बी. तुम्ही कुठलेही उमेदवार बसवता, समजायला पाहिजे ना तुम्हाला. राजकारण करावं, तुम्ही राजकारण करताय. लोकांचा पैसा तर सगळेच लोक खातात. तुम्ही काय करताय? दुसऱ्या राज्यातली लोक आमच्या बोकांडे बसवतात. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जनताच उत्तर देईल काय असतो भोग, तो तुम्हाला भोगावं लागेल सगळ्यांना. आणि आता ती वेळ आलेली आहे मराठी माणसावर, कारण की यांनी आधी कामं केली नाही कोणी. याचा अर्थ असंच होतो ना, दुसरी लोक इथं सत्तेवर बसतात म्हणजे. तरी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. भोगा आता, भोग आलाय, भोगा सगळ्यांनी, त्याशिवाय पर्याय नाही. भोगा. आणि आता आम्हालाही भोगावं लागणार आहे, पण आम्ही आज ना उद्या तो बांध फोडणार, हे तितकंच खरे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सातारकर. आम्ही कोणाला भेट नाही, कोणालाच भेट नाही, कुठं जरी असं ते. कारण की आमच्या रक्तातच गुणधर्म येतो, स्वातंत्र्य आमच्या रक्तात आहे. त्यामुळं आमच्यावर कोणी दबाव निर्माण करू शकत नाही. करण्याचा जरी प्रयत्न केला ते परिणाम भोगावे लागतील, याची सुद्धा मी जाणीवपूर्वक या गोष्टी तुम्हाला सामान्य नागरिक म्हणूनच सांगतो. आणि तुम्ही सामान्य नागरिक म्हणून लक्षात घ्यावं, एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.